न्यूज लाईन, अचूक वेधक. आज कराडच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलची प्रत्यक्ष पाहणी मी, आमचे काही सहकारी नगरसेवक मंडळी, त्याचबरोबर प्रशासनाचे लोक, PWDचे अधिकारी, नगरपालिकेचे सन्माननीय CEO आणि त्यांची टीम, सगळ्यांनी बघून सगळ्यांनी पाहणी केली आणि काम चांगलं प्रगतीपथावर आहे, चांगल्या दर्जाचं काम चालू आहे हे देखील आमच्या सगळ्यांच्या निदर्शनास आलं. आणि खऱ्या अर्थानं येणाऱ्या 100 वर्षाच्या दृष्टिकोनाने ही कामं फार दिशादर्शक आहेत. त्यामुळे कामं होताना अत्यंत दर्जेदार झाली पाहिजेत अशा पद्धतीचं एक मत आम्ही इथं व्यक्त केलं. आणि ठेकेदार कंपनीचे अधिकारी असतील, CEO असतील, त्याचबरोबर PWDचे अधिकारी असतील, उत्तम समन्वय एकमेकांमध्ये ठेवावा. क्वालिटी कंट्रोलच्या बाबतीमध्ये देखील काही सूचना आम्ही इथं दिलेल्या आहेत. म्हणजे आपण स्टीलचं जे टेस्टिंग करतोय किंवा इतर जे क्वालिटी कंट्रोलचे पॅरामीटर्स लावलेले आहेत PWD खात्याने, त्याच्या बाबतीमध्ये नगरपालिकेचे जे आपले काही अधिकारी असतील त्या लोकांनी देखील त्याच्यामध्ये समन्वय ठेवावा PWD बरोबर, जेणेकरून ही कामं होताना अत्यंत चांगल्या पद्धतीची होतील. आज आपल्या ज्या गॅलरीज होतात आहे त्याला अत्यंत मोठा फाउंडेशनचा बेस घेतलेला देखील आपल्याला इथं बघायला मिळेल. कारण साधारण 12,000 सीटिंग हे इथं होणार आहे. आणि जर का एखादी मोठी स्पर्धा झाली आणि 12च्या 12,000 जागा इथं भरल्या किंवा 12,000 प्रेक्षक आले तर त्यांना सगळं सुरक्षित असावं. हे पुढच्या 100 वर्षामध्ये ही वास्तू इथंच टिकावी, चांगल्या पद्धतीनं राहावी, अशा दृष्टीनं सगळ्या गोष्टींची आता काळजी इथं प्रशासन घेतंय. मला खात्री वाटते की 2027 साली याचा लोक अर्पणाचा सोहळा हा होऊ शकेल अशा दृष्टीनं कामकाजाची गती आहे. आणि ज्या काही त्यांच्या प्रशासकीय पातळीवर अडीअडचणी असतील, राज्य सरकारच्या पातळीवर अडीअडचणी असतील, त्या सोडवण्याचा देखील शब्द त्यांना मी दिलेला आहे. कराड ही क्रीडा नगरी करण्याचं आपलं अनेक दिवसापासूनचं स्वप्न होतं. कैलासवासी खशाबा जाधवांसारखा एक कुस्तीवीर ज्यांनी 1952च्या हेल्सिंकीच्या ऑलिम्पिक्समध्ये पारितोषिक मिळवलं, अशी एक मोठी परंपरा आपल्या कराडला आहे. अनेक खेळाडू जे राष्ट्रीय स्पर्धांमध्ये, राज्य पातळीच्या स्पर्धांमध्ये चांगलं परफॉर्मन्स देतात, असे खेळाडू आपल्या कराड तालुक्याने घडवलेले आहेत. आणि त्यामुळे या तालुक्यामधल्या खेळाडूंना जास्तीचा वाव देण्यासाठी असं एक मोठं क्रीडा संकुल असणं गरजेचं होतं. हे लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा संकुल आज इथं होतंय. आणि ते होत असताना किंवा त्याची निर्मिती होत असताना अत्यंत समाधानकारक असं चित्र आहे की योग्य वेळेमध्ये जो काही टाइमलाईन दिलेली आहे आज नगरपालिकेला, ती टाइमलाईन फॉलो होताना तंतोतंत दिसते. भविष्यात देखील टाइमलाईन फॉलो व्हावी, किंबहुना काही वेळ आपल्याला वाचवता आला योग्य काम करून किंवा एफिशियंट वर्किंगमुळे, तर तो सुद्धा प्रयत्न करावा, या देखील सूचना देण्यात आलेल्या. न्यूज लाईन, अचूक वेधक.